महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट। परीक्षांचा सीझन सुरू झाल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली। पर्यटन व्यवसायावर परिणाम। सध्या 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आता पर्यटक येतील ते फक्त शनिवार आणि रविवारी। त्यानंतर एप्रिल महिन्यात शालांत परीक्षा सुरू होतील आणि शालांत परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पर्यटकांचा सीझन सुरू होईल। यावर्षी श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांकडून अनेक वेळा अपघात घडण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती वाढले आहेत। त्याचप्रमाणे पर्यटकांचा मद्यपीपणा देखील या अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे। तरी यावरती पोलीस प्रशासनाने देखील कडक भूमिका घेतली असून श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या पर्यटकांची फुंकर मारून मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे। या शनिवारी देखील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती एका काजू विकणाऱ्या 70 वर्षीय आदिवासी महिलेला एका पर्यटकाने धडक दिल्याची घटना घडली होती। श्रीवर्धन पोलिसांनी त्यामुळे जागोजागी बंदोबस्त वाढवला असून शहरात सुरू असलेली अवजड वाहतूक देखील या ठिकाणी स्थानिक नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे। जीवना बंदर व श्रीवर्धन दांडे या ठिकाणी सुरू असलेल्या जेट्टीच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त दगड भरून ओव्हरलोड वाहतूक श्रीवर्धन शहरातून केली जाते। या वाहतुकीमुळे श्रीवर्धन शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे। सदर जेट्टी बांधण्याचा ठेका फोरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतला असून सदर कंपनीने नगरपालिकेकडून अवजड वाहतूक करण्याची परवानगी घेतली आहे का, तर नगरपालिकेने रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने सदर ठेकेदार कंपनीला नोटीस देणे गरजेचे होते। मात्र नगर परिषद प्रशासनात पूर्णपणे सावळा गोंधळ सुरू असल्यामुळेच श्रीवर्धन शहरात व परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।